23 तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। अर्धा महाराष्ट्र जवळपास पावसाने व्यापलेला असणार आहे। 21 आणि 22 तारखेच्या तुलनेने 23 तारखेला अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। त्यामध्ये अहिल्यानगर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, साताऱ्याचा घाटाचा परिसर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातले हे जे सगळे जिल्हे आहे हे येलो अलर्टवर असणार आहे। इथे पाऊस पडण्याची शक्यता असेल। सुसाट्याचा वारा 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे। उर्वरित महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पुन्हा उकाडा असण्याची वाढण्याची शक्यता असणार आहे। या जिल्ह्यांसोबतच बीड, हिंगोली आणि नांदेड इथे सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता असणार आहे। 24 तारखेला काय स्थिती असेल तर 24 तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। इकडे आपण बघू शकतो की विदर्भापासून तर दक्षिण महाराष्ट्रापर्यंत अनेक भागांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामध्ये गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच सांगली, पुणे, ठाणे, मुंबई आणि रायगड या पट्ट्याचा, या जिल्ह्यांचा, या भागांचा त्यामध्ये येलो अलर्ट मध्ये समावेश असणार आहे। याचबरोबर अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली आणि साताऱ्याचा घाटाचा परिसर इथे सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।